नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या पुढच्या भागाला सुरुवात करणार आहोत. परेशान होऊन दोघी पण त्याच टेबलावर वाट पाहू लागल्या. खूप वेळ वाट पाहिल्यावर पण आरुषी नाही आली तर त्यांना भीती वाटायला लागली होती. तसं पण अशा जागी मुलींना सेफ नसते. सगळ्याकडे लोक नशेत फिरत होते. श्रावणी आणि पूजा मनातच प्रार्थना करत होत्या की आरुषीसोबत काही चुकीचं नको व्हायला. तिने लगेच मोबाईल काढला आणि कॉल करू लागली. व्हायब्रेशनच्या आवाजाने ती चकित होऊन टेबलाकडे पाहिलं तर तिचा मोबाईल आणि बॅग तिथेच होते. अरे देवा, ही मुलगी तर तिचा मोबाईल पण नाही घेऊन गेली आणि नाही हिने काही सांगितलं. आजपर्यंत तर असं तिने कधीच नाही केले. जाऊ तरी कुठे शकते ती? तिचं सामान पाहून त्यांनाही वाटलं थोडा वेळ आपण अजून इथेच वाट पाहावा. आरुषीची वाट पाहून खूप वेळ झाला तर श्रावणीला काहीतरी खटकायला लागलं. आता याच्यापेक्षा जास्त वाट पाहणं म्हणजे मूर्खपणा होता. त्यांनी आरुषीची बॅग घेतली आणि दोघीही वेगवेगळ्या दिशेला जाऊन आरुषीला शोधू लागल्या. त्यांनी खूप लोकांना विचारायचा प्रयत्न केला पण काही नशेत होते तर काही लोक गेम खेळण्यात बिझी होते. म्हणून त्यांना आसपास काय घडलं त्याचा पत्ताच नव्हता. सगळ्यांना विचारल्यानंतर पूजाची नजर कोमलवर गेली. ती काही लोकांसोबत हसत हसत गेम खेळण्यात बिझी होती. पूजा जोरात जाऊन सरळ कोमलला प्रश्नच केला तिने, आरुषी कुठे आहे? अचानक पूजाला समोर पाहून कोमल चकित झाली. आरुषी? मी तिला नाही पाहिले. का बरं? काही प्रॉब्लेम आहे का? खरं तुला काहीच नाही माहिती? नाही. पूजा संशयी नजरेने तिला विचारू लागले. अरे किती वेळा बोलू, मी नाही पाहिले तिला. ती निघून गेली असेल. तसं पण तिला इथे यायचं नव्हतं. कोमल इरिटेट होऊन बोलू लागली. मला नाही वाटत का ती गेली असेल म्हणून, कारण तिची बॅग आणि तिचा मोबाईल इथेच आहे. पूजाने दोघी वस्तू दाखवत तिला बोलली. ओ, तर मग गर्दीमुळे ती बाहेर मोकळ्या हवेत गेली असेल कदाचित. कोमल पर्वा न करताच बोलली. पूजा मोठा श्वास घेत बोलली. ओके गाईज, यू आर कॅरी ऑन. मी स्वतःच जाऊन तिला शोधते. हे बोलून पूजा मागे वळाली आणि जोरात चालून बारच्या बाहेर निघून गेली. कोमलने तिला बाहेर जाताना पाहिलं तर तिच्या चेहऱ्यावर कुटील हसू आले. आता तुझ्या बेस्ट फ्रेंडला शोधायला खूप वेळ झालाय पूजा बारमधून बाहेर निघाल्यावर बऱ्याच हॉटेल स्टाफला तिने आणि वेटरला आरुषीचा फोटो दाखवून तिने विचारलं, कोणीतरी नक्कीच तिला जाताना पाहिले तर असेल ना. पण काहीच फायदा नाही झाला. सगळे बोलले की त्यांनी आरुषीला कुठे पाहिलंच नाही. पूर्ण हॉटेलमध्ये श्रावणी आणि पूजा आरुषीला शोधत होत्या. मनातल्या मनात त्या स्वतःला दोषी ठरवत होत्या. त्यांच्या एन्जॉयमेंटच्या चक्करमध्ये त्या आरुषीला विसरल्या. म्हणून ती बिचारी आज इथे येणार पण नव्हती. त्यांच्या हट्टामुळे ती इथे आली होती. आता जर तिला काही झालं असेल ना तर स्वतःला आयुष्यात कधीच माफ नसत्या करू शकल्या त्या. तिचं एवढं पण लक्ष नव्हतं का पळता पळता कोणाला तरी जाऊन धडकली. पडायच्या आधीच तिला कोणीतरी पकडले. याच्या आधी ती काही रिॲक्ट करणार तेवढ्यात तिला नाराज आवाज समोरच्या व्यक्तीचा आला. व्हॉट द हेल? पाहून नाही चालू शकत का तू?
आय एम सॉरी बोलत चेहऱ्यावर करत समोर असलेल्या व्यक्तीकडे पाहिलं. तिची धडकनच बंद पडली. किती हँडसम होता तो. कितीतरी लोक त्याच्या मागे पुढे चालत होते. म्हणजे त्याचा चेहरा सुंदर नव्हता तर तो पॉवरफुल पण होता. त्याच्याकडे पाहून पूजा सगळे काही विसरली. हे पण का आरुषी मिसिंग आहे आणि आता तिला शोधण्याशिवाय काहीच इम्पॉर्टंट नाही. तू ठीक तर आहेस ना, बोलत त्याने तिला लांब केले. त्याचा आवाज एवढा सुंदर होता का पूजाला वाटत होता का तो बोलतच राहावा आणि मी ऐकतच राहावे म्हणून. तिला गप्प पाहून त्या माणसाने तिच्या खांद्यांना हलवत तिला विचारलं, यू आर ओके ना. हा पूजाने लगेच उत्तर दिले. त्याने पूजाकडे हसत पाहिले आणि लगेच पुढे निघाला. त्याच्या मागे असलेल्या एका माणसाने रस्ता दाखवत सांगितलं, इकडे मिस्टर सिंगानिया. तो गेल्यावर पूजा भानावर आली. ती इकडे आरुषीला शोधायला आली ना, तिने तिच्या डोक्यात मारत म्हणाली. पूजा, कुठे लक्ष आहे तुझं? फोकस ऑन आरुषी. तिने सगळ्या प्रायव्हेट रूम पण काही कारणानिमित्त तिने चेक केलेल्या होत्या, पण आरुषी तिला कुठेच भेटली नाही. इकडे श्रावणीने पण सगळे काही चेक केले होते. त्या दोघी पण त्या बारकडे आल्या. त्यांना वाटलं कदाचित आरुषी तिथेच आली असेल, तर त्यांना अजून पण विश्वास बसत नव्हता का आरुषी त्यांना न सांगता कुठे जाऊ शकते म्हणून. आणि गेली पण असती तर बॅग आणि मोबाईल पण घेऊन गेली असती ना. तिचं सामान तर इथंच होतं म्हटल्यावर आरुषी पण इथेच कुठंतरी असणार. आरुषीचा विचार करून त्यांच्या डोळ्यात पाणी यायला लागलं होतं. तुला काहीच नको व्हायला, हा विचार करून त्यांना रडायला येत होतं. प्लीज आरुषी, परत ये. आम्ही कधीच असं हट्ट नाही करणार. प्लीज परत ये, बोलत त्या दोघी पण एकमेकींच्या गळ्यात पडून रडू लागल्या होत्या. तेवढ्या तिच्या लक्षात आलं. तिने तिच्या हातातल्या मोबाईलकडे पाहिलं. तिच्या हातात आरुषीचाच मोबाईल होता. याचा अर्थ यांच्यात अक्षयचा नंबर नक्कीच असेल, हा विचार करून तिच्या डोळ्यांमध्ये चमक आली होती. तिच्या हातात मोबाईल पकडत दोघी पण पळत जिना चढू लागल्या. वर एक शांत जागेत उभ्या राहून तिने तिचा मोबाईलचा लॉक उघडला. जोरात जिना चढल्यावर त्या खूप दम टाकत होत्या. तिने लगेच कॉन्टॅक्टमध्ये जाऊन अक्षयचं नाव सर्च केलं, पण त्या नावाने कुठलाच नंबर सेव्ह नव्हता. काही वेळासाठी ती एकदम हताश झाली, पण तेवढ्या तिच्या लक्षात आलं की आरुषीने अक्षयचं नाव वेगळ्याच नावाने सेव्ह केलेलं आहे. काही दिवसापूर्वी त्यांनी ते नाव आरुषीच्या मोबाईलमध्ये पाहिला होता आणि त्यानंतर त्यांनी आरुषीचा खूप मजाक पण उडवला होता. पण त्यांना आत्ता काहीच आठवत नव्हतं. त्यांनी खूप विचार केला आणि मग त्यांना तो नाव आठवला. ती लगेच कॉन्टॅक्टमध्ये जाऊन सनकी अक्षय म्हणून सर्च केले. काहीच वेळात अक्षयचं नाव समोर होता. अक्षयला कॉल करताना श्रावणी खूप घाबरत होती, पण याच्याशिवाय त्यांना कुठलाच रस्ता दिसत नव्हता. नंबर डायल करून मोबाईल कानाला लावला. अक्षय त्या टाईमला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जर्मनीच्या क्लायंटसोबत बिझी होता. मीटिंग खूप नाजूक पॉईंटवर होती. करोडो रुपयांचा प्रश्न होता, त्याच्यामुळे मीटिंगमधील सगळ्यांचं लक्ष तिकडेच होता. ठीक त्याच वेळी अक्षयचा फोन व्हायब्रेट होऊ लागला. बोलता बोलता अक्षय मध्येच थांबला.
ठीक त्याच्याच साईडला शौर्य पण बसलेला होता. अक्षयने त्याच्या डोळ्यांचा इशारा करत मोबाईल बंद करायचा इशारा केला आणि परत मीटिंगमध्ये बिझी झाला. शौर्याने फोन उचलून पाहिलं तर स्क्रीनवर आरुषीचं नाव चमकत होता. फोन बंद करायची त्याची हिंमत नाही झाली. त्याने एक नजर अक्षयवर टाकली. तो परत मीटिंगमध्ये बिझी झाला होता. मग त्याने कॉल कट करून परत मोबाईल जागेवर ठेवला. पूजाने फोन कट झालेला पाहिलं तर श्रावणी बोलली, काय करू परत फोन करू का नको. श्रावणी विचारच करत होती, पण खरं तर हेच होतं का अक्षयऐवजी दुसरा कोणीच नव्हता जो त्यांची मदत करू शकेल म्हणून. सो पूजा बोलली, तू परत कर एकदा कॉल. श्रावणीने परत तो नंबर लावला. इकडे डेस्कवर ठेवलेला फोन परत व्हायब्रेट होऊ लागला. अक्षय नाराज होऊन शौर्याकडे पाहिलं आणि मग परत मोबाईलकडे पाहिलं, पण तो शौर्याने लगेच कॉल कट केला. पण काहीच फायदा नाही झाला. काहीच सेकंदात परत फोन व्हायब्रेट होऊ लागला. हे पाहून AC रूममध्ये बसून सुद्धा शौर्याच्या चेहऱ्यावर घाम फुटला होता. अरे देवा, ही आरुषी मॅम पण काय करते. प्लीज तिला कोणीतरी समजावा का सर आता करोडोच्या डील करण्यात बिझी आहेत म्हणून. असं कुठलं काम असेल का खूप कॉल केल्यावर पण ती सारखं कॉल करते. शौर्य मनातच विचार करत होता. त्याला तर पुढे आड आणि मागे वीर अशी हालत झाली होती त्याची आता. जर त्याचा मोबाईल स्विच ऑफ केल्यावर आरुषी अक्षयवर नाराज झाली तर आरुषी अक्षयवर नाराज झाली तर अक्षय शौर्यवर नाराज होईल. या सगळ्यांमध्ये शौर्यच मध्ये अटकत होता. आता सगळ्या लोकांचं लक्ष मीटिंग सोडून इकडेच आला होता. त्याने थरथरत फोन कट करण्यासाठी हात पुढे केला. तोपर्यंत अक्षय इरिटेट होऊन त्याने फोन उचलला. मीटिंगमध्ये असलेल्या लोकांची माफी मागत तो रूमच्या बाहेर जाण्याऐवजी तिथेच खिडकीजवळ गेला आणि फोन उचलला आणि पॉकेटमधून एक सिगरेट काढली आणि बोलला, काय आहे. त्याने हळूच आवाजात बोलला होता, पण नाराजगी त्याच्या आवाजात दिसत होती. हे खरं होतं का असं मीटिंगमध्ये आरुषीचं सारखं कॉल करणं त्याला चांगलं नव्हतं वाटत. दुसऱ्याकडे श्रावणीने एक मोठा श्वास घेतला. काय माझं बोलणं मिस्टर अक्षय राठोडसोबत होतंय का. दुसऱ्या मुलीचा आवाज ऐकून सिगरेट पेटवताना अक्षयचा हात थांबला. त्याने चकित होऊन मोबाईलच्या स्क्रीनवर पाहिले. तिथेच आरुषीचं नाव येत होतं. नंबर तर आरुषीचाच होता, पण आरुषीऐवजी एक दुसऱ्याच मुलीचा आवाज का येत होता. तू कोण आहेस आणि हा नंबर तुझ्याजवळ कसा आला. अक्षयने उत्तर न देताच तिला प्रश्न केला. श्रावणीने टाईम न घालवता त्याला सगळी खरी कंडिशन सांगितली. तिथे आरुषी कुठेच नाही भेटत आहे. आम्ही तिला खूप शोधलं तरी पण ती नाही सापडत आहे. मग आम्हाला काहीच नाही सुचलं तर आम्ही तुम्हाला आज कॉल केला. श्रावणीने घाबरून सांगितलं, काय म्हणायचं आहे तुला. का ती कुठं सापडू नाही राहिली म्हणून. अक्षय एवढ्या जोरात ओरडला होता का मीटिंग रूममध्ये असलेल्या सगळ्या लोकांचे लक्ष तिकडं गेले. दुसऱ्याकडे श्रावणी पण अक्षयचा आवाज ऐकून घाबरली होती. तिला माहिती होतं का अक्षय रागवणार, पण एवढा रागवेल त्यांना थोडी पण आयडिया नव्हती. आरुषी
भेटत नव्हती म्हणून ती आधीच खूप टेन्शनमध्ये आलेली होती आणि वरून अक्षय एवढा ओरडत होता म्हटल्यावर तिच्यात आता हिंमत नव्हती राहिली. तिला रडायला आलं होतं. ती रडतच म्हटली, मला नाही माहीत का ती कुठे गेली निघून. आम्ही तिला सगळ्या ठिकाणी शोधलं पण ती सापडू नाही राहिली. तिची बॅग आणि मोबाईल पण माझ्याकडेच आहे. आम्ही लोक बारमध्ये आलो होतो. माहिती नाही का तिने ड्रिंक वगैरे काही केले असेल का, मग तिला कोणासोबत निघून गेली. आय एम सॉरी, मी तिच्यावर लक्ष नाही ठेवू शकले. प्लीज तिला शोधायला आमची मदत करा प्लीज. ती बोलत बोलत श्रावणी रडायला लागली होती. दुसऱ्याकडे अक्षयला चक्करच यायला लागलं होतं. का माहिती नाही आरुषी केव्हापासून गायब आहे आणि त्याला माहितीच नव्हतं. ही गोष्ट त्याला आत्ता माहीत होत होती. आणि तिने ड्रिंक केली बारमध्ये. काय करायला गेले होते तुम्ही? इट्स जस्ट सिम्पल डिनर नाईट राईट ना, अक्षयने रागातच विचारलं. पण दुसऱ्याकडे श्रावणी एवढी घाबरली होती का तिच्याकडे अक्षयचं काहीच उत्तर नव्हतं. आरुषी खूप वेळापासून गायब आहे. प्लीज तिला काही व्हायला नको. तुम्ही प्लीज काहीतरी करा ना, तिने रडत रिक्वेस्ट केली. मोबाईल साईडला करत अक्षयने जाम डोळे मिटले. तर जर आरुषीसोबत काही चुकीचं घडलं तर, हा विचार करूनच त्याला भीती वाटायला लागली होती. फोन परत कानाला लावून अक्षय श्रावणीला म्हटला, गिव्ह मी ॲड्रेस. श्रावणीने लगेच लोकेशन सेंड केला. अक्षयने मोबाईल पॉकेटमध्ये ठेवून मागे वळाला आणि कोणाकडे न पाहता सरळ दरवाजाकडे गेला. सगळे चकित होऊन पाहू लागले. अक्षय एवढी इम्पॉर्टंट मीटिंग्समध्ये सोडून कसा जाऊ शकतो? पण तेव्हा का डील ही त्यांचीच होणार होती. ह्याच्यावर किती निगेटिव्ह इम्पॅक्ट पडू शकतो हा विचार करूनच शौर्याने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मीटिंग अजून पण संपली नाही, तो जोरात अक्षयच्या मागे जात म्हणाला. पण अक्षयने त्याला पूर्णपणे इग्नोर करत दरवाजा उघडला आणि कॉन्फरन्स रूममधून बाहेर निघून गेला. काहीच पर्याय नाही दिसला म्हणून तो पण अक्षयच्या मागेच निघून गेला. त्याला अंदाज तर आला होता का काहीतरी नक्कीच वाईट झालंय म्हणून. सर, आरुषी मॅम तर ठीक आहेत ना, त्यांनी त्याच्या जवळ येत विचारलं. पण अक्षयने त्याचं उत्तर न देता जोरात स्पीड वाढवला. पण आपण बोलशाल तर मी तुमच्या जागी जातोय. तुम्ही विश्वास ठेवा, मी सगळे सॉल्व्ह करेल. तुम्ही प्लीज मीटिंग कंटिन्यू करा. शौर्य प्रयत्न करत म्हणाला. काहीच गरज नाही, अक्षयने सरळ सांगितलं. पण सर, सांगितलं ना काही गरज नाही म्हणून. माझ्या बायकोची काळजी घेणं माझी जिम्मेदारी आहे, माझी जबाबदारी आहे. तुला मध्ये यायची गरज नाही, अक्षयने रागात त्याला पाहून सांगितलं. त्याचं बोलणं ऐकून शौर्याला एवढा मोठा झटका लागला का चालता चालता त्याचे पायच थांबले. तो मध्येच थांबला. कोण? बायको? सर, तुम्ही कोणाबद्दल बोलताय? शौर्याने त्याला कन्फ्यूज होत विचारलं. आरुषी शर्मा, शी इज माय वाईफ. अक्षय बोलत पुढे गेला. हां, मी फोटो पाठवलेत. आत्ता तुमच्या हॉटेलमध्ये असलेले सगळे CCTV फोटो चेक करा आणि ती मुलगी आत्ता कुठे आहे ते मला सांगा. मला लगेच तिची सगळी डिटेल पाहिजे आहे. अक्षय त्याच्या कारमध्ये बसून फोनवरच ऑर्डर देत होता. फोन ठेवल्यानंतर बेचैन होऊन एकामागे एक त्याने सिगरेट पिऊ लागला.
ड्रायव्हिंग सीटवर आता शौर्य होता. तो आता खूप वेगाने गाडी चालवत होता. अक्षयचं बोलणे ऐकल्यापासून आतापर्यंत तो शॉकच होता. त्याला आतापर्यंत विश्वासच नव्हता बसत. ज्याला तो अक्षयचं सिक्रेट प्रेम समजत होता ती मुलगी तर त्याची बायको निघाली. ड्रायव्हिंग करताना गपचूप तो सारखं अक्षयला पाहत होता आरशातून. तो त्याच्या फ्रस्ट्रेशन दूर करण्यासाठी सारखा सिगरेट पित होता. स्पीड वाढव इडियट अँड स्टॉप लुक ॲट मी, अक्षय शौर्यवर ओरडत म्हणाला. आज 120चा स्पीड पण त्याला खूप कमी वाटत होता. तो लवकरात लवकर आरुषीकडे पोचायचं होतं त्याला. आरुषीवर खूप राग येत होता. माहिती नाही की ह्या मुलीने कुठलं रिलेशन बनवून ठेवलंय अडचणींसोबत. सतत कुठला दिवस गेला आहे का तिच्यावर कुठली अडचण नाही आली म्हणून. हा पाठ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.